लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे। गेली काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। तुमच्या खात्यात आले आहेत का? ज्यांच्या आल्यात हात वर करा। बघा, या सगळ्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत। आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात। काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पेपरची बातमी आलेली आहे। ऑगस्टचे 1500 रुपये मिळालेल्या बहिणींना सप्टेंबरचे 1500 रुपये आज 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पेपरची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। आता बघा, हा चेक आता बँकांना सप्टेंबर महिन्याचा दिलाय। म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 101,40,00,000 रुपये आता सप्टेंबर महिना 1500 रुपये वाटप सुरू आहे। इथे बघा, चेकवर स्पष्टपणे लिहिलंय, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सप्टेंबर महिना 1500 रुपये वाटप सुरू आहे। आता डीबीटीचं बटन दाबले। या ठिकाणी चेक देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी हा चेक त्या ठिकाणी बँकांना देऊन टाकला आहे। या ठिकाणी पाहू शकता, हे बघा, इथे तुम्ही लक्ष देऊन बघा, इथे डीबीटीचं बटन आता त्या ठिकाणी या चौघांनी दाबलंय। म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार या तटकरे मॅडम यांनी सप्टेंबर महिन्यासाठी या ठिकाणी पाहू शकता डीबीटीचं बटन आता दाबलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सप्टेंबरचे 1500 रुपये आज 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाने दिलेला शब्द आता पाळलेला आहे। ज्या बहिणींच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आता जमा झाले आहेत, त्याच बहिणींच्या खात्यावरती आज सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता एकनाथ शिंदे साहेबांनी ऑगस्ट महिन्याचे फक्त 1500 रुपये पाठवल्याने लाडक्या बहिणी नाराज होत्या। या नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शिंदे साहेबांनी आता सोडले आहेत। त्यांनी स्पष्टपणे आता महिला व बाल विकास खात्याला ऑर्डर दिली आहे। तसं पण आता सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि लाडक्या बहिणींना आपण जे शब्द दिला होता, बोललो होतो की सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याचे 2 महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपये लाभ देऊ, आपण असा शब्द दिला होता। आपण शब्द पाळणारी माणसं आहोत असं आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। तशा प्रकारे लाडक्या बहिणींना आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे जशा प्रकारे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आता आलेला आहे, तशाच प्रकारे आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील आता बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आता या ठिकाणी पुढील थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, माफ करा लाडक्या बहिणींनो, आम्ही एकत्र 3,000 रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबरचे देणार होतो, परंतु बँकांचा नियम बदलल्यामुळे आमचा नाईलाज झाला। त्यामुळे नाराज झालेल्या लाडक्या बहिणींनो, माफ करा। परत एकदा तुम्हाला आज त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये 12 जिल्ह्यात सोडण्यात आले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आम्ही पैशांचं वितरण करत आहोत असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। 3700 कोटी रुपये आमच्या अर्थ विभागाने महिला व बाल विकास खात्याला दिला आहे। त्यामुळे आज थोड्याच वेळामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी आम्ही आत्ताच डीबीटीचं बटन दाबलं आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जर आले असतील आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये का आलेले नाहीत, याचा जर तुम्ही विचार करत असाल तर एकनाथ शिंदे साहेबांनी कालपासूनच सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यास सुरुवात केली आहे। तुम्हाला जर हे 1500 रुपये काल जर जमा झाले नसतील सप्टेंबरचे, तर आज मात्र 100% तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 15व्या हप्त्याचे म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी पुढील मोजून 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आता त्या दिवशी मागच्या वेळी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये देऊ, परंतु लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये ऑगस्टचे मिळाल्याने त्यांची तक्रार जेव्हा महिला व बाल विकास खात्याकडे गेली, तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी परमिशन आता महिला व बाल विकास खात्याला दिली आहे आणि त्यांनी विचारलं की लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी आता सोडायचा का, तर यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की सप्टेंबर महिना सुरू झालाय,
त्यामुळे लाडक्या बहिणींना आपले पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडावेत असं अर्थ विभागाकडून त्यांनी 3700 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पेपरची बातमी देखील पाहिली आहे। जशा प्रकारे ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाले तशा प्रकारे सप्टेंबरचे 1500 रुपये देखील आज या ठिकाणी जमा होऊन राहत। त्यामुळे खरोखर तुम्हाला 1500 रुपये सप्टेंबरचे आज जमा होऊन राहत लाडक्या बहिणींनो। त्यामुळे इथून पुढे फक्त तुम्ही आता 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता काही लाडक्या बहिणी काय करतात, अर्धवट व्हिडिओ बघतात, त्यामुळे त्यांना त्यांचा जिल्हा समजत नाही, त्यामुळे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे लवकर येत नाहीत, त्यांना वाट पाहावी लागते। त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका। तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा। काल 12 जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये पोहोचलेले आहेत। आज पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा होऊन राहत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये टोटल बँकेच्या खात्यावरती आता येऊ लागलेत। जर तुम्हाला फक्त 1500 रुपये ऑगस्टचे आले असतील तर आज नक्की तुम्ही वाट बघायची आहे। पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला 15व्या हप्त्याचे सप्टेंबरचे या ठिकाणी 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला जमा होऊन राहत। तर बघा या ठिकाणी बहिणींनो, आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊन राहत, एकनाथ शिंदे साहेबांनी यादी आता लाडक्या बहिणींसाठी वाचून दाखवल्या। तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा जशा प्रकारे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मोबाईलवरती तुमच्या मेसेज आला तशा प्रकारे सेम टू सेम आज पुढील 2 तासांच्या आतमध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। खुद एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या, त्यामुळे डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिल्याने महिला व बालविकास खात्याला ही ऑर्डर आता या ठिकाणी आता मानावीच लागणार आहे। आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आता काढल्यामुळे त्यांचं सर्वजण आता ऐकत असतात। त्यामुळेच आता बघा आपण या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कोणते 12 जिल्हे यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत तर त्या जिल्ह्यांची नावे एकदा 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो। सर्वांनी इथं लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये नक्कीच पुढे असणार आहे। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये आजच तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये सोडण्यासाठी शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन त्या ठिकाणी आजच दाबलेलं पाहायला मिळालं आहे। बघा ऑगस्ट महिन्याचे आता त्या ठिकाणी सोडण्यासाठी तिकडून डीबीटीचं बटन त्या दिवशी दाबलं होतं आणि 2 तासांच्या आतमध्येच पटापट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये त्यावेळी जमा झाले होते। आज पण त्यांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी डीबीटीचं बटन सप्टेंबर महिन्यासाठी दाबले, त्यामुळे पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी आता जमा होऊन राहत। आता बघा जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता तुम्हाला सांगत आहे। जी 12 जिल्हे एकनाथ शिंदे साहेबांनी निवडलेत म्हणजे सप्टेंबर महिन्यासाठी आता 1500 रुपयासाठी निवडलेत, 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे। आता बघा पहिला जिल्हा यामध्ये निवडण्यात आलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा। या नांदेड जिल्ह्यातील जवळपास 1,60,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आता जमा होऊन जसे झाले तशाच प्रकारे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,60,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी आज जमा होऊन राहत। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आता हे डीबीटीचं बटन तिकडून दाबलेलं आहे, त्यामुळे पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुमचा पहिला जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आला तो म्हणजे नांदेड जिल्हा। तुम्ही नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण असाल तर तुम्हाला 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये या लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगत आहे। जी जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी आता निवडलेली आहे। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेत पोहोचलेले आहेत तर ते 12 जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत, कारण त्याच 12 जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी निवडलेली आहे। तशा प्रकारे आज या 12 जिल्ह्यांची यादी सप्टेंबर महिन्यासाठी निवडल्या। याच 12 जिल्ह्यामध्ये पैसे आता त्या ठिकाणी आता आलेले आहेत। काही लाडक्या बहिणींना नाही आले तर त्यांना सुद्धा आज पैसे येणार आहेत। पहिला जिल्हा तुम्हाला सांगितला नांदेड जिल्हा, आता तुम्हाला दुसरा जिल्हा सांगत आहे लातूर जिल्हा। आता बघा कायम पाणी कमी असणारा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, परंतु देवाने यावर्षी भरपूर पाऊस लातूर जिल्ह्याला दिला आहे, त्यामुळे या जिल्ह्यात तुम्ही लाडकी बहीण जर राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे।
जसं तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेत जमा झाल्याचा मेसेज आला, तशाच प्रकारे लातूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये अगदी थोड्याच वेळामध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी दाबलेलं आहे। त्यामुळे आता 12 पैकी 2 जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितली। अजून 10 जिल्हे बाकी आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच पुढे असणार आहे। त्यामुळे तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होऊन राहील। त्यानंतरचा आता 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जवळपास 1,80,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळालं। काही लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा या जिल्ह्यामध्ये झालेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सप्टेंबरचे त्या ठिकाणी आता ऑगस्टचे पैसे त्या ठिकाणी मिळालेत, फक्त त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबरचे त्या ठिकाणी 1500 रुपये आज पुढील 2 तासांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर आजसाठी पुढचा जिल्हा 3 नंबरचा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,77,000 लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या। आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टचे 1500 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यवतमाळ जिल्ह्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये देखील जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 3 जिल्हे आतापर्यंत सांगितले। आता अजून या ठिकाणी 9 जिल्ह्यांची यादी बाकी आहे। या 9 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा पुढे नक्कीच असणार आहे। त्यामुळे इथून पुढे फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी 4 नंबरचा जिल्हा लाडकी बहीण योजनेच्या 15व्या हप्ता म्हणजे सप्टेंबरसाठी निवडण्यात आलाय, तो म्हणजे आता पालघर जिल्हा। आता बघा, या जेवढ्या काही लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेण्यासाठी आता पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पात्र ठरलेल्या आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेबांनी दाबलंय। त्यानंतरचा 5 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय ठाणे जिल्हा। आता बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 2,40,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतंय। जर या 2,40,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता बघा, 6 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे असं सांगण्यात आलंय। यामध्ये 3,20,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये घेण्यासाठी पात्र ठरल्या होत्या, तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सुद्धा सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आज जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्हा सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा लाडक्या बहिणींसाठी मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये 3,80,000 लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। त्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी हप्ता जमा होत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील सोडण्यात आले आहेत। त्यानंतरचा आता बघा 8 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। यामध्ये जवळपास 4,20,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांसाठी पात्र ठरल्या होत्या। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याला देखील आता 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। आता बघा, 9 नंबरचा जिल्हा आहे, 10 नंबरचा जिल्हा आहे। खूप मोठे जिल्हे या ठिकाणी 9 नंबरचे 10 जिल्हे आहेत, ते म्हणजे पुणे आणि सातारा। या दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून जवळपास 9 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र असल्याचं पाहायला मिळालं। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जशा प्रकारे ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाले आहेत, तशा प्रकारे सप्टेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा 11 नंबरचा आणि 12 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, तो म्हणजे रायगड आणि रत्नागिरी। पूर्णपणे कोकणाचा हा जिल्हा असल्याने कोकणी महिलांच्या खात्यावरती टोटल आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जसं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आले होते, तशा प्रकारे सप्टेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वांनी तुमच्या बँकेच्या आता खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, अपडेट करून घ्यायचं आहे आणि आधार कार्ड नक्की बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे। नक्कीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे आता तुम्हाला त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे तर 1500 रुपये मिळालेत आणि सप्टेंबर महिन्याचे पण 1500 रुपये तुम्हाला बँकेच्या खात्यावरती आता मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।